दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार दीपाली उदय पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज नवे दानवाड येथील मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून आणि आशीर्वाद घेऊन उत्साहात करण्यात आला। यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदाय आणि प्रमुख नेत्यांची फौज पाहता या मतदारसंघात दीपाली पाटील यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी नाना अंबुपेसर, संजय धनगर, सज्जनसिंह राजपूत, सागर परीट, बाबासो पाटील, अण्णासो शिरढोणे, मारुती कांबळे, वजीर लाडखान, रमेश मोकाशी, बाबासो कुन्नुरे, दिलीप कांबळे, प्रशांत बेरड, प्रल्हाद साळुंके, बबन राजपूत, विठ्ठल राजपूत, सचिन अंबुबे, कपिल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या सर्व नेत्यांनी दीपाली पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने केवळ कार्यकर्तेच नव्हे तर महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला। दीपाली पाटील यांच्या रूपाने एक सक्षम महिला नेतृत्व मिळत असल्याने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। गावागावात होत असलेल्या चर्चेमुळे आणि मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधकांमध्ये मोठी खळबळ माजली। मतदारसंघात सध्या जिथे तिथे केवळ दीपाली पाटील यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीची भक्कम एकजूट आणि नेत्यांची फळी यामुळे दीपाली पाटील यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार। श्री नाना भीमा अंबुपे सर, नवे दानवाड। आज या ठिकाणी आपण राष्ट्रीय काँग्रेस, त्याचप्रमाणे शेतकरी संघटना आणि उद्धव सेना या तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी असलेले दीपाली पाटील, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे रणजित पाटील यांच्या प्रचाराच्या शुभ प्रसंगी इथं आपण हजर झालो आहोत। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवे दानवाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। आत्तापर्यंतच्या इतिहासानुसार देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी पहिल्यांदा काँग्रेसचा झेंडा इथं फडकावला, संपूर्ण शिरोळ तालुका हिरवागार केला। त्यांच्या पाठोपाठ स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी या काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आणि तो कायम टिकवला। त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आता आमचे नेते, शिरोळ तालुक्याचे काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी साहेब आणि उभाटा या तिघांचे या ठिकाणी संयुक्त या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। या उमेदवारांचा देखील प्रचंड मतांनी विजय होणार आहे निश्चित, कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे की नवे दानवाड हे कायमच काँग्रेसला जास्त मत दिलेलं आहे। हात या चिन्हाला अतिशय महत्त्व आहे। त्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे सांगतो, आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी यश घेऊ याची मला खात्री आहे। या मतदारसंघामध्ये, दत्तवाड मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत स्वर्गीय बंडा माने साहेब यांनी आपल्या या ठिकाणी भूमिका बजावली। अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आणि काँग्रेस हे जिवंत ठेवलेलं आहे। अजूनही आपल्या मतदारसंघामध्ये, दत्तवाड मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा कायम फडकत राहणार आहे। यासाठी सगळ्यांनी या एकत्र येऊन या संघटनेला, म्हणजे शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस आणि उभाटा या तिघांच्या उमेदवाराला अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपण 100% विजयी करणार आहोत याची मी खात्री देतो।